दादाला बोलून आता किती वेळ होता दादा चल लवकर करला आबा तापलंय. प्याले रे आज पण होईल का आनंद प्याले. दादा काय रे एवढं शांत आहेस? काय रे म्हणा बारक्या, एकतर भाऊ घरात लय टेन्शन आहे आणि त्यात दुसरा विषय म्हणजे आपली आई आपल्या आधीच गेल्या आणि त्यात आपले पप्पा आणि त्यात घर आपलं असं जर अंगावर पडलं तर भाऊ कधी जीव जर आपला माहित नाही. या आला जा ह्याला काय करायचं ते कुणा ठाव एवढा वेळ होतील काय रे हा गिळा आणि झोपा आता. आबा ह्या दिवाळीला तर काढू एक बांधायला. ते तुम्हाला शिकवायला लागला रे हा हा 25 वर्ष झालं यात राहिलो काय झालं नाही काय सांगतोस बसा. अहो आबा दादा बरोबरच बोलतो या. आम्ही झोपत नाही तर तुम्ही असताय. हे बरोबर बोल तुम्हाला सांगू नको थांबीत ना वाटायला लागा झोपा जावा बाहेर. अरे ए ताट कोण तुमचा बाप घ्यायला काय दादा दादा घर पडले आपलं. चल की आबा आबाच्या अंगावर घर पडले दादा. आबा सांगूच तो ऐकत नाही. अरे भावानं काय झालं? अरे बघ्या आबाच्या अंगावर घर पडले आमच्या काही करू ना कुठं निवाता येस नाही. अरे भावा कशाला टेन्शन घेतोयस? प्रतिदादा आहेत की आपलं. थांब ॲम्ब्युलन्सला फोन करतो. हॅलो ॲम्ब्युलन्स. हे काळा ना काही हो कशा पायी करपला जन्म सारा. खरोखर मी आज प्रतीक पाटील दादा यांच्या मनापासून आभार मानतो. त्या देव माणसामुळे आज माझ्या आबांचा जीव वाचला. खरोखर दादा मी तुमचा आभार आहे. आटलेल्या नशे